नमस्कार, जय महाराष्ट्र. अंगणामधली तुळस आणि स्त्रीच्या नाकामधली नथ हीच आपल्या महाराष्ट्राची ओळख. आज आपला मराठी सण, मराठी वर्षाची सुरुवात, गुढीपाडवा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. त्यानिमित्त आज आपण गोड बनवते. दुधीचा हलवा, गाजर हलवा, पुरणपोळी, श्रीखंडपुरी, खीरपुरी हे नेहमीच असतं. आज काहीतरी आपण वेगळं बनवूया. ही दुधी आणली होती मी मार्केटमधून. गाजर आणलेले ते किसून घेतलेले, साल काढून घेतलेले, किसायचे. हेची पण दुधीची पण साल काढलेली ती किसायची. त्यासाठी आपण किसणी घेतलेली, खवा आणलेला आहे, साखर, केशर, काजू, बदाम, पिस्ता, वेलची पावडर, घरचं तूप आणि दूध. हे एवढ्या साहित्यापासून आपण आज गाजर हलवा आणि दुधी हलवा बनवणार आहेत. भरपूर तूप घातलेलं आहे. परत तुपात मधासारखे ड्रायफ्रूट घालून घेऊया. त्याच्यातच आपण किसलेलं गाजर घालत आहे. भरपूर गाजर झालेलं आहे. 1 किलो मध्ये 1 किलो गाजर आणलेली मी. एवढे पण महाग नाही, स्वस्त आहेत गाजर आता मार्केटमध्ये. गरमीच्या उष्णतेच्या याच्यात फळभाज्या पोटात दिल्या पाहिजेत. आपण साई सगट दूध घालत आहे. साई पण त्यामध्ये गेली आहे दुधाची. मस्त, त्यामुळे अजून फ्लेवर छान येईल आपल्या हलव्याला. मस्त गाजर हलव्याला आपल्या रंग आलेला आहे. पुरणपोळीचाच बेत होता. गरमी उष्णतेमुळे गाजर हलव्याचं आणि दुधी हलव्याचं हे पण एकदम सुकं सुकं झालेले दुधी हलवा. तर आपण त्यात खवा घालून घेते. भरपूर खवा घालत आहेत. बस का, वेलची पावडर. चला, आज गुढीपाडव्यानिमित्त गोड देवाला नैवेद्य, नैवेद्य